नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले गेले आहे. या महिन्यात महादेवांच्या कृपेने अनेक शुभ कार्याची सुरुवात होते. ज्या तरुणांच्या किंवा तरुणीच्या विवाह जुळण्यात अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत खास मानला जातो. आज आपण पाहणार आहोत की या श्रावण महिन्यात कोणत्या 4 राशी भाग्यशाली आहेत, त्यांचा विवाहाचे योग प्रबळ झाले आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मंडळी, अशा या पवित्र श्रावण महिन्यामध्ये अशा कोणत्या 4 भाग्यवान राशी आहेत की त्यांचं लग्न हे ठरणार आहे? तर मंडळी, श्रावण महिन्याचा पवित्र काळ आणि ग्रहांची अनुकूल स्थिती यामुळे काही राशींच्या जातकाच्या विवाहाचे योग प्रबळ बनतात. अशा प्रमुख 4 राशी आणि त्यांचे विवाहाच्या दृष्टीने थोडक्यात महत्त्व आपण पाहूया. श्रावण स्पेशल या 4 राशींचे नशीब बदलणार. लवकरच ठरणार का लग्न? पहा, तुमची रास आहे का यामध्ये? सर्वात महत्त्वाची आणि पहिली रास म्हणजे मेष रास. मेष राशीच्या जातकांसाठी हा श्रावण महिना खूप आनंदाची बातमी घेऊन आला आहे. जर बऱ्याच दिवसापासून लग्नाची बोलणी कुठेतरी अडकली असतील तर ती या महिन्यात मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर एखादा योग्य आणि मनासारखा प्रस्ताव येऊ शकतो. मंगल ग्रहाची अनुकूलता तुमच्या विवाहाचा मार्ग सोपा करणार आहे. म्हणून या राशीच्या लोकांचं श्रावण महिन्यामध्ये नक्कीच लग्न हे ठरणार आहे. त्याचप्रमाणे दुसरी रास म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांच्या कुंडलीत या महिन्यात वैवाहिक सुखाचे मजबूत योग तयार होत आहेत. घरात धार्मिक कार्य किंवा विवाह संदर्भातील चर्चांना वेग येईल. मित्र किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून एखादे उत्तम स्थळ तुमच्या समोर येऊ शकते. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय या काळात फायदेशीर ठरणार आहेत. सिंह राशीच्या लोकांसाठी त्यांच्या नातेवाईकांकडूनच त्यांच्यासाठी स्थळ येणार आहेत. फक्त तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने निर्णय घ्यायचा आहे. कदाचित तुमचं लग्न हे ठरू शकते, म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तुमचं लग्न देखील ठरू शकते. हा श्रावण महिना सिंह राशीसाठी अतिशय उत्तम राहणार आहे. तिसरी महत्त्वाची रास म्हणजे तूळ रास. तर शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे तूळ राशीच्या व्यक्तीचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्व या काळात अधिकच आकर्षक आणि सुंदर राहणार आहे. विवाहाच्या प्रतीक्षेत असलेल्या या राशीच्या तरुणांसाठी किंवा तरुणीसाठी हा काळ सुवर्ण योग घेऊन आला आहे. मनपसंत जोडीदार मिळण्याची दाट शक्यता वाढली असून ठरलेले लग्न पक्के होण्याची दृष्टीने हा काळ उत्तम आहे. म्हणून तूळ राशीच्या लोकांचं श्रावणामध्येच लग्न देखील ठरणार आहे. या व्यक्तींचं जिथे कुठे अगोदर लग्न ठरलेलं होतं त्याच ठिकाणी या व्यक्तीचं लग्न ठरणार आहे. म्हणजे तूळ राशीच्या व्यक्तींचं लग्न ठरणार आहे. त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळणार आहे. पण महिन्यामध्येच तूळ राशीच्या व्यक्तींचं लग्न देखील ठरणार आहे. श्रावण महिना त्यांना खूप लाभदायक ठरणार आहे. सर्वात महत्त्वाची रास म्हणजे मकर रास. मकर राशीच्या जातकांसाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार आणि मंगळवार अत्यंत शुभ ठरणार आहे. जर स्थळ पाहण्याची किंवा बोलणी पुढे नेण्याचं काम चालू असेल तर या महिन्यात अंतिम निर्णय होऊ शकतो. म्हणजे जर कुठे तुमचं बोलणे वगैरे फिक्स होत असेल तर ती फिक्सच होणार आहे. घरातील वडीलधाऱ्या मंडळीच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने तुमचे वैवाहिक जीवन सुखात जाण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडणार आहे. आणि म्हणून मकर राशीच्या लोकांना श्रावण महिना अतिशय शुभ जाणार आहे. मनासारखा जोडीदार त्यांना प्राप्त होणार आहे आणि लवकरच त्यांचं लग्न देखील ठरेल. मंडळी, या त्या 4 भाग्यशाली राशी आहेत ज्यांच्यासाठी हा श्रावण महिना अतिशय शुभ ठरणार आहे. विवाहाच्या दृष्टीने अत्यंत शुभ आहे. तुमची किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाची रास यामध्ये आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडलास तर मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे काही मित्र असतील, मैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरत नसेल तर अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण लग्नासंदर्भात 200 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत, तर ते देखील तुम्ही पाहू शकता. मध्ये बऱ्याच मुलींचं लग्न ठरलेलं आहे तशा मला कमेंट आलेल्या आहेत, तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. आपली चॅनलची प्लेलिस्ट आहे ज्याच्यामध्ये लग्नाचे भरपूर व्हिडिओ आहेत, तर ते जाऊन
नक्कीच पहा. लग्नासंदर्भात काही प्रश्न असतील, तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील तर त्या संदर्भात काही प्रश्न तुम्हाला मला विचारायचे असतील तर ते तुम्ही नक्कीच मला विचारू शकता. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.